भंडारा जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे फळबागांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे। तोडणीसाठी आलेले फळबाग उद्ध्वस्त झालेले आहेत। साकोली तालुक्यातील लवारी येथील अनिल किरणापुरे या युवा शेतकऱ्यांनी आपल्या शेतावर पेरूची बाग लावलेली आहे आणि त्यांनी हा प्रयोग धान पिकाला एक पर्याय म्हणून केला होता। बागेचे उत्तम नियोजन केल्यामुळे यावर्षी प्रथमच चांगले पेरूही लागले होते। मात्र मागील आठवड्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे ते रोगग्रस्त होऊन खराब होत आहेत आणि त्यामुळे आता या युवा शेतकऱ्यांचे मोठे नुकसान या ठिकाणी होत आहे। तर बुरशीजन्य रोगाने पेरू हे सडत असून त्यांची बाजारामध्ये विक्री करणेही आता अवघड झालं आहे। त्यामुळे आता अन्य पिकाप्रमाणे फळबागांचेही नुकसानाचे पंचनामे व्हावेत व फळबाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना शेतकरी 2 लाखाची मदत द्यावी अशी साकोली येथील अनिल किरणापुरे या युवा शेतकऱ्यांनी मागणी केली आहे। मी अनिल शिवलाल किरणापुरे, युवा शेतकरी, मुक्काम पोस्ट लवारी, तहसील साकोली, जिल्हा भंडारा। सततच्या परतीच्या पावसामुळे आज रोजी शेतकऱ्यावर अस्मानी सुलतानी संकट आले आहे। आज आमच्या शेतशिवारात जर आपण बघितलं तर जिकडे तिकडे शोककळा पसरल्यासारखी वातावरण निर्मिती झाली आहे। आज शेतामध्ये उभा असलेला धान हा कापण्यायोग्य राहिला नाही आणि कापलेला धान हा केंद्रावर विकण्यायोग्य राहिला नाही, अशी भयावह परिस्थिती आम्हा शेतकऱ्यांची झाली आहे। आमच्या शेतशिवारामध्ये मोठ्या प्रमाणात पेरू बाग आहे, फुलशेती आहे, भाजीपाला शेती आहे, अशा अनेक शेतीचे आमच्या पाण्यामुळे खूप नुकसान झालेले आहे। तरी शासन प्रशासनाने त्वरित पंचनामे करून धान शेतीला हेक्टरी 1 लाख रुपये, तर फळबागा भाजीपाला शेतीला हेक्टरी 2 लाख रुपये अशी आर्थिक मदत त्वरित करावी। शेतकरी हिताचे शासन निर्णय तयार करून शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा हीच आमची सर्व शेतकरी बांधवातर्फे मागणी आहे। धन्यवाद।